भगवद्गीतेचे अनमोल विचार. कोणत्याही गोष्टींचा सारखा सारखा विचार करणं सोडून द्या, ज्या तुमची शांती भंग करतात. ज्या गोष्टींवर तुमचा कंट्रोल नाही त्या सोडून दिल्या पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमचं मन एकाच गोष्टीवर अडकवून ठेवता तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. तो आहे त्या जागेवर थांबतो, त्यामुळे तो नेहमी दुःखी राहतो. आणि तुम्ही ज्या व्यक्तींचा विचार करता त्याला काहीही फरक पडत नाही. तुमच्या जगण्याशी आणि मरण्याशी, तुमच्या सुखी होण्याशी आणि दुःखी होण्याशी. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या जगामध्ये कोणाला काहीही फरक पडत नाही की तुम्ही सुखी आहे की दुःखी आहे. त्यामुळे सारखा सारखा एकाच गोष्टींचा विचार करणे काहीही उपयोग नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये सुखी राहायचं असेल तर एकाच विचारामध्ये अडकून राहू नका. लोकांच्या नजरेमध्ये आणि आयुष्यामध्ये तुमची व्हॅल्यू शोधणे बंद करा. लोक म्हणतात की मी तर दुसऱ्यांसाठी खूप काही करतो, पण कोणीही माझी कदर करत नाही. आपण सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांबरोबर चालतो, तरीही कोणाला काहीही कदर नसते. पण तुम्हाला दुसऱ्यांकडून व्हॅल्यू पाहिजेच कशाला? जर तुम्हाला कोणी महत्त्व द्यावं म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या मागे पळत असाल, त्यांच्याकडून कौतुक ऐकण्यासाठी की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केले आहे, तर तुम्ही तुमचा फक्त वेळ वाया घालवत आहे आणि स्वतःला दुःखी करत आहे. कारण तुम्ही लोकांसाठी कितीही काहीही केले तरीही लोकांना तुमची कदर कधीही असणार नाही. त्यामुळे हे चांगलं आहे की लोकांच्या आयुष्यामध्ये स्वतःची व्हॅल्यू शोधणं बंद करा. लोक कदर करो किंवा ना करो, पण तुम्ही तुमच्या स्वतःची कदर नक्की करा. तुम्ही का लोकांच्या मागे तुमचं आयुष्य बर्बाद करता? रोज दिवसातून एकदा तरी तुमच्या मनाला नक्की विचारा की तुम्ही लोकांसाठी जे करत आहे त्यातून तुम्हाला आनंद मिळत आहे की दुःख मिळत आहे. जर काही चांगलं काम करून तुम्हाला दुःख मिळत असेल तर चांगलं काम करण्याचा काय फायदा? कोणाचीही कदर करून जर तुम्हाला फक्त दुःख मिळत असेल तर अशी कदर करून काय फायदा? जी गोष्ट करून तुम्हाला फक्त दुःख मिळते, जर असे तुम्ही सारखेच करत राहिलात तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही. लोक म्हणतात की आम्ही तर खरं प्रेम देतो, आमच्या मनामध्ये काही कट कारस्थान नाही. तुम्ही जरी खरं प्रेम देत असाल तरीसुद्धा कोणालाही खऱ्या प्रेमाची कदर नाही. त्यामुळे तुम्ही आयुष्यात जे काही करता तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा की यातून तुम्हाला आनंद मिळत आहे की दुःख? जर आनंद मिळत असेल तर ते काम करत राहा, आणि जर तुम्हाला फक्त दुःख मिळत असेल तर लोकांसाठी त्या गोष्टी करणे बंद करा ज्या तुम्हाला फक्त त्रास देतात. कोणालाही स्वतःविषयी सगळं काही सांगू नका. आपल्या मनातील गोष्टी आपल्या मनापर्यंतच ठेवल्या पाहिजेत. जर तुम्हाला वाटत असेल कोणाच्याही नजरेमध्ये तुमचं महत्त्व कमी व्हावं, त्या व्यक्तीने तुमची कदर करणं सोडून द्यावं, तर अशा व्यक्तीला तुमच्याबद्दल सगळं काही सांगा. खरं पाहिलं तर लोक या लायकीचे नसतात.
की त्यांना तुम्ही तुमच्या मनातलं सगळं सांगावं आणि आयुष्यामध्ये कोणीतरी असं नक्की पाहिजे की ज्याला तुम्ही मनातलं सगळं सांगू शकाल. बनवून पहा तसं कोणी, सांगून पहा मनातलं सगळं. त्याबदली तुम्हाला अपमान मिळाला नाही तर बोला. त्या व्यक्तीने तुमची कदर करणं बंद केलं नाही तर बोला. प्रत्येक गोष्ट कोणालाही नाही सांगितली पाहिजे. काही मनातील गोष्टी मनामध्येच ठेवल्या पाहिजे. तुमच्यासाठी चांगलं राहील. आणि का सांगायचं आहे कोणालाही सगळं काही? तुमचं आयुष्य आहे, का घुसू द्यायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये कोणालाही? हे आयुष्य तुमचं आहे. लोकांना तुमच्याबद्दल तेवढेच सांगा ज्यामुळे तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. बदला घेण्याच्या आगीमध्ये कधीही स्वतःला जळू देऊ नका. काही लोक आयुष्यभर आतल्या आत जळत राहतात. ना काही करू शकतात, ना स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल करू शकतात, न लोकांना माफ करू शकतात, न स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतात. अशी व्यक्ती कायम त्रासाने घेरलेली असते, कारण तो काहीही करू शकत नाही. आतल्या आत जळत राहतो. जर कोणीही माणूस किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल तर एकतर त्या माणसाचा विरोध करा किंवा त्याला माफ करा. तिसरा कोणताही रस्ता नाही. जेवढा तुम्ही तुमचे दुःख, त्रास आतल्यात दाबून ठेवताल तेवढे तुम्ही आयुष्यामध्ये त्रासलेले राहताल. त्यामुळे हे चांगले आहे की तुम्ही त्याचा विरोध करा किंवा बोलून संपवा. मनामध्ये त्या गोष्टी साठवून ठेवल्या तर दुःखाशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही. कोणीही समोर हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका की तुम्ही काहीतरी मोठे आहे. माणूस हे सिद्ध करण्यामध्ये रमलेला राहतो की मी खूप मोठा आहे. तुम्ही लोकांना दाखवायला जाताल की मी खूप काहीतरी वेगळा आहे, तर लोक तुमच्या डबल तुम्हाला दाखवतील ते काय आहे. कोणीही स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजत नाही. मग तुम्ही हा प्रयत्न का करता? तुम्ही खूप वेगळे आहे. प्रत्येक माणूस स्वतःला खास समजायला लागला आहे. दुसऱ्यांना स्वतःपेक्षा कमी समजायला लागला आहे. एक गोष्ट डोक्यामध्ये नक्की ठेवा, इथे कोणीही स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी समजत नाही. प्रत्येक माणूस स्वतःला मोठा समजतो. त्याच अहंकारामध्ये प्रत्येक माणूस आहे. पण जो समजदार माणूस असतो तो कधीही असा मूर्खपणा करत नाही की दुसऱ्यांना जाऊन दाखवतो मी खूप मोठा आहे. माणूस जेव्हा खरंच मोठा असतो तेव्हा ते दाखवावं किंवा सिद्ध करावं लागत नाही. कारण जे लोक दुसऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात मी खूप मोठा आहे, त्यांना दुःखाशिवाय दुसरं काहीही मिळत नाही. त्यामुळे चांगलं हेच आहे की लोकांना दाखवायला जाऊ नका की तुम्ही खूप मोठे आणि महान आहे. आनंदी राहायचं असेल तर तुमच्या आयुष्याचे निर्णय तुमची परिस्थिती पाहून घ्या. जगाकडे पाहून जे निर्णय घेतात ते नेहमीच दुःखी राहतात. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक
नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.